2 मिनिट स्तब्ध उभे राहून या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करूयात। सावधान। सविता विकास तळेकर आणि पंचायत समिती सरंगुंडी गणेशवाड उमेदवार प्रणिता प्रवीण गायकवाड यांच्या प्रचाराचा आज आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतोय। परंतु हे करत असताना आता एक 15-20 मिनिटाखाली एक दुःखद बातमी आज सगळ्यांना या ठिकाणी मिळाली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैव निधन झालेलं आहे। त्यामुळं आपण सर्व या ठिकाणी आज जी काही या ठिकाणची रॅली होती, जी काही प्रचार सभा होती, ती आपण रद्द करतोय। आपल्या सर्वांना विनंती, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, एक तलाडीचा राज्याचा उपमुख्यमंत्री ज्यांनी जनतेमध्ये तळागाळापर्यंत ज्यांनी काम केलं, सर्वसामान्यांसाठी काम केलं, असा एक तलाडीचा उपमुख्यमंत्री आज आपल्या निघून गेला। त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आपले सर्व ग्रामस्थ आणि सगळे धक्कादायक अजितदादा पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पारगाव गटातील प्रचार सभेचे शोकसभेत रूपांतर। धाराशिव वाशी प्रतिनिधी नितीन सुकाळे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले। या काळीच पिळवटून टाकणाऱ्या वृत्तामुळे संपूर्ण राज्यासह धाराशिव जिल्ह्यातही शोककळा पसरली असून वाशी तालुक्यातील जीप पारगाव गटातील नियोजित प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत। प्रचारसभा थांबवून वाहिली श्रद्धांजली। धाराशिव वाशी येथे आज शिवसेनेच्या वतीने विविध प्रचारसभा आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले होते। मात्र अजितदादांच्या निधनाची बातमी येताच सर्व राजकीय वातावरण स्तब्ध झाले। पारगाव गटातील सभेच्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तत्काळ सर्व कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला। आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या सभेचे रूपांतर काही क्षणातच शोकसभेत झाले। महत्त्वाचे निर्णय आणि प्रतिक्रिया। कार्यक्रम रद्द। शिवसेनेच्या वतीने आयोजित सर्व प्रचार रॅली आणि कोपरा सभा तुर्तास रद्द करण्यात आल्या आहेत। भावपूर्ण श्रद्धांजली। उपस्थित जनसमुदायाने 2 मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली। प्रशासकीय पडसाद। या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेवर शोककळा पसरली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व हरपल्याने जनमानसातून हळहळ व्यक्त होत आहे। दादांच्या जाण्याने राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशा भावना यावेळी स्थानिक नेत्यांनी व्यक्त केल्या।